नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश। आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। ओम साईराम। आजचा आपला मागे गणेश जयंतीचा दिवस 3रा, दुसऱ्या दिवशीचा आपण व्लॉग बनवला नाही कारण की रेकॉर्ड डान्स असतात, तर त्यामध्ये गाणी वाजत असतात आणि गाणी म्यूट करून बॅकग्राऊंडला वेगळं म्युझिक टाकून गाणं दाखवणं ते तुम्हाला बरोबर नाही आणि चांगलं पण नाही वाटणार। तर त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशीचा व्लॉग हा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा स्किप केला। तर आजचा दिवस 3रा आणि आज दोन भजन आहेत। एक वारकरी दिंडी भजन आहे आणि दुसरं म्हणजे लहान पोरांचं, आपल्या चाळीतल्यांचं छोटी छोटी पोरं आहेत त्यांचं साई भजन आहे, त्यांनी बसवलंय। तर आपल्याला साई भजन आणि वारकरी दिंडी भजन दोन्ही सुद्धा बघायला मिळणार आहे। तर बघूया आज कशी मजा होते। गणरायाचा भक्तिमय सोहळा एकदम असा उत्साहात साजरा होतोय। तसाच अजून पुढचे 2 दिवस सुद्धा बाकी आहेत। उद्या आपलं भजन आहे, तर मग बघूया कसा धमाल मस्ती होते। आता गणपती बाप्पाची आरती होईल, त्यानंतर मग भजनाला सुरुवात होईल। पहिले आय थिंक वारकरी दिंडी भजन असेल, त्यानंतर मग साई भजन, ते बघू, अजून डिसाईड नाही झालंय। तर ते आपण नंतर तुम्हाला सांगूयाच। तर चला बघूया पुढे काय काय घडतंय। जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। आता आपण डायरेक्ट जाऊन भेटूया आरतीच्या वेळेला बाहेर। तर आता थोड्याच वेळ चालू होणार आहे लहान पोरांचं साई भजन, त्यानंतर दिंडी भजन होईल। तर बघूया, साऊंड वगैरे दुवा सगळे तयार आहेत, तर बघू कसं। आया आता ये, तर बघू, घाबरला, वाजून बघू। चला साऊंड चेक करू आणि मग। हो, तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे आणि तसंही आपल्या मंडळाच्या नावातच बालमित्र मंडळ आहेच की। म्हणूनच आमच्या मार्गदर्शक सौ संजना संजय गोताडे यांनी घेतलेल्या मेहनतीला आणि त्यांच्या संकल्पनेला सत्यात उतरविण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत। भजन करताना काही चुका झाल्या क्षमा असावी, तसेच आमच्या या प्रयत्नांना तुम्ही दाद द्याल हीच आमची माफक अपेक्षा। बोला श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। Do
साई साई ही माती जणू बोलू लागली, साई भजनची आली पालखी भांडूक आली, साई साई ही माती जणू बोलू लागली, साई साई ही माती जणू थँक्यू सो मच दादा बोलते. तर खूप छान भजन झालंय. लहानपणी खूप एक नंबर भजन की आहे भाई. काहीतरी बोलतायत, काहीतरी चालू आहे, गॅटमेट चालू आहे. तर बघू यांचा फोटो काढूया. एक नंबर बघा. साई भजनची आली पालखी भांडूक आली. आलो. खूप छान भजन झालं मित्रांनो. आणि आता आपल्या समोर होणार आहे दिंडी भजन. दिंडी भजनाचा वाचपी पुन्हा एकदा पिंट्या तावडे, वन अँड ओनली साई साई. झोप झोप झोप. तर बघूया आपल्याला काय बघायला मिळतंय. नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे. अस्मिता सावंत. हॅलो, हाऊ आर यू? आय एम फाईन. तर चला बघूया दिंडी भजन. तिकडे भजन चालू आहे. भूक लागली म्हणून आलो. एमजीनी मस्त लसूण चिवडा दिला भाई. सोय जोरदार चालू आहे एकदम. हा, सगळ्यांचा नाश्ता चालू आहे. भूक लागली इस्राम. जय इस्राम. हो भाई, भूक लागली. भूक लागली.
संसाराला मला पावला गजा मला पावला गजा तू मला मित्रांनो तुम्ही बघितलं खूप वाजवलं. आता वाजल्यात बघा किती 12:30 वाजायला आले. आपण घड्याळ आता प्रॉपर केलंय, पहिल्यासारखं आता पुढे नाहीये. तर मित्रांनो खूप वाजवलं, खूप म्हणजे मी ना संध्याकाळी किती माहिती आहे 8:30 वाजल्यापासून कंटिन्यू वाजवतोय कंटिन्यू. हे पण भजन पहिल्यांदाच केलं या लोकांनी, म्हणजे असं मिळून मिसळून सुरुवात केली पहिल्यांदाच. म्हणजे बाहेर करणार की नाही ते माहिती नाही, लहान पोरांचं साई भजन सुद्धा बाहेर करणार की नाही ते माहिती नाहीये, पण केली सुरुवात. पण आणि हा साई भजन जे झालं त्यामध्ये मी नव्हतो, म्हणजे ते स्वतःचं स्वतः करत होते. फक्त मला आहे ना आज अचानक भयानकमध्ये सांगितलं गेलं की तू सपोर्टसाठी बस, कारण की सांभाळून घ्यायला पाहिजे. त्यामुळे मग मला बसवलं आणि तिथे मला वाजायला लागलं. आणि इथे सुद्धा भजन सुरुवात झाली, तुम्ही बघितलं मी सुरुवातीपासून वाजवत नव्हतो. तर नंतर मला अचानक परत एकदा वाजवायला बोलवलं गेलं, त्यामुळे मी वाजवायला गेलो. नाही तर मला काय गाणी, कसं डान्स, काय नाच होता काहीच मला माहिती नव्हतं, ना साई भजनचं ना वारकरी भजनाचं. पण खूप छान संधी मला मिळाली, आपोआप संध्या भेटत गेल्या. आरती वाजवल्यानंतर मला डायरेक्ट तिकडे वाजवायला बसवलं. त्यानंतर सुद्धा वारकरी सुरू झालं, त्यानंतर सुद्धा मला मी बाहेर होतो तर मला परत अनाऊन्समेंट करून वाजवायला बोलवलं. तर असा काहीसा आजचा ब्लॉग होता. आजचा खूप सोहळा खूप छान झाला, रिंगण सोहळा आपल्याकडे पार पडला. खूप भारी वाटलं. पांडुरंगाचं नामस्मरण झालं, साईनाथाचं नामस्मरण झालं, खूप मन असं भरून आलं. आणि त्याच्या स्टेप होत्या ना, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, एक नंबर. खूप भारी वाटला आजचा सोहळा, खूप छान झाला. तर आता आपण ब्लॉग एंड करूया. कंटिन्यू एडिटिंग आहे आत्ता सुद्धा, हे संपवून लगेच एडिटिंगला बसायचं आहे. उद्याचा परत ब्लॉग, परवाचा परत ब्लॉग. तर आता ब्लॉग आपण एंड करूया. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की बसतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम, रामकृष्ण हरी.